आज आपण आपल्या किचनमध्ये होळी स्पेशल थंडाई करणार आहे. होळी आहे आणि थंडाई तर व्हायलाच पाहिजे. तर मग आज आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या थंडाई करणार आहे. पहिली जी सगळे ड्रायफ्रूट मिक्स करून दूध घातलेली असते ती, आणि दुसरं पान, विड्याचं पान घातलेलं. घरी ताजं पान असेल तर ते वापरू शकता, किंवा सुकं पान असेल फ्रीजमध्ये तर तेही चालतं. हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी घेऊन घेतलेले आहेत आणि आता आपण आपल्या तयारीला लागूया. सगळ्यात पहिले मी 10 बदाम घेतलेले आहे, 10 काजू घातले, 7 पिस्ते घातलेले आहेत. त्यानंतर यात मस्कमेलन सीड्स 1 मोठा चमचा, 2 मोठे चमचे सौंफ, मिरे 6-7 मिरे, 5-6 इलायची, नंतर ड्राईड रोज पेटल्स 3 मोठे चमचे घेतलेला आहे, गुलकंद घेतला आहे 1.5 मोठा चमचा, खसखस घेतलेली आहे 1 मोठा चमचा, केसर घेतलेला आहे, खडीसाखर 2 मोठे चमचे, आणि यांना मिश्रण, हे जे आता एक मिश्रण तयार करून घेतलं आहे मिक्सरमध्ये वाटून. त्यामध्ये 1 मोठा चमचा मिश्रण घातलं, 100 ml दूध घातलं आणि त्याला मिक्स करून घेतलं आणि झटपट तयार झाली आपली थंडाई. आता आपण दुसऱ्या थंडाईकडे जाऊया, ती म्हणजे पान थंडाई. तर आपल्याकडे विड्याचं पान असणार तर ते घालायचं, अर्धा चमचा गुलकंद, तयार केलेलं मिश्रण, 1 मोठं पान, 2 घातले तर तुम्हाला स्ट्रॉंग फ्लेवर मिळेल. 100 ml दूध घातलं, मी थोडीशी सायपण घातली आहे, मलाई, तर टेस्ट थोडेसे वाढणार. आणि हे पहा, मी याच्यात कुठलाही फूड कलर घातला नाही आहे, पण छान हिरवा रंग आलेला आहे आणि इतकं टेस्टी लागतं आहे. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला पानाची थंडाई सगळ्यात जास्त आवडेल. दिसायलाही छान आहे, टेस्टमध्ये पण छान. साखर घालण्याच्या ऐवजी आपण गुलकंदाचा वापर केलेला आहे. गुलकंद थंड असतो, त्याचप्रमाणे गोड असतो, तर गोडपणा येतो. आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीज अशा पद्धतीने इथे पाहत राहा. एन्जॉय. हॅपी होली.